तर हाय नमस्कार भाऊ बहिणींनो. तर मी आता वरी आलते, म्हणजे तसं मी रोजच येते. मॅडमला भ्या वाटते ना, त्यामुळं घालवायला. तर आल्या आल्या वहिनीने अशी कमेंट वाचून दाखवली. तर त्या कमेंटवर मी थोडंसं बोलते, थोडंसं काय लईच बोलते, 2 शब्द बोलते आणि माझं भाषण मी बंद करते. तर कसं असतं माहिती आहे का, इज्जत घ्यायची. इज्जत आता ही जी आहे का नाही, तुम्ही आता वहिनीच्या हेड्यावला तिचा बघा फोटो. एवढ्या चांगल्या घराण्यातली आहे, पण वाटत नाही ती चांगल्या घरातल्यातली असल्याने. कारण ती दिसण्यावरूनच असं शिंदूर टिकली मध्ये एकच बोट एवढं, म्हणजे म्हणजे काय म्हणते ती कुकाची आहे वाटतं ती. मला काय म्हणायचंय, अगं स्वतःचं कुकुनीट आधी बघ कुठं जातंय आणि मग दुसऱ्याला बोल. धंद्यावाली कुठं काय नून, अगं धंद्यावाली तर तू दिसतीच, कळलं का. आता ह्या मागच्या म्हणजे आजच कमेंट आली मला, ह्याच्या मागं किती छान छान कमेंट. काय ग तुझ्या काय पोटात दुखत होतं काय? हा, मातच नसन गांडीतनच खाली गळत असून तुझ्या. हा, तू काय माझी आता बोलली असती माझ्या बापाची होती का बायको भिकू? मामाला आदेश तर म्हणजे उचलून घेऊन फिरून जाशील. चार माणसं सांभाळायचे अजून तिला पण म्हातारा तर असल्या ना तरी चढल बघ तुझ्यावर लय भारी. हा, तुला लाज आहे का होय ग? असल्या कमेंट करतीच घाणझार फुकून गांडीचे फुकणी कुठली. आता लय गोड गोड वाटत असन हाय का नाही, पण सुरुवात तूच केली म्हणून एंड मी करायला लागली. या एंड नसतोय होत. एंड काय मग ती अजून कमेंट टाकत असते अजून. पण काय माझी सवत फिवत आहे का काय तू? बघा विचार असल बहुतेक. अगं ती कुठं बी जातो असं लागतो सवत माझे. पण माझ्यावर नको जळू, मी नाही आता त्याच्यापाशी, तुलाच राहू दे ती. आणि पुरत नसलं तर अजून बघ 10-12. आणि नसलं तिथं तर आमच्या गावात आहे ती रिकामी टोकळी, दी ती लावून पाठव तुझा ऍड्रेस. काय अगं जनाची नाही मनाची तर लाज ठेव की. लय कमेंट्स होत्या. ते एकच कमेंट वाचले मोठा व्हिडिओ होईल म्हणून, काय ते बाकीच्या कमेंट्स वाचल्यानंतर लय कमेंट्स आहेत त्याच्यात. पाक धंद्यावाली म्हणली, त्या मालका संग झोप म्हणली, त्याला करून घे म्हणली, रानात पड म्हणली, धंदा करते म्हणून तुझ्या नवऱ्यानं सोडली. लय भरपूर अशा काय काय कमेंट्स आहेत. पण एवढ्या खालच्या थराला जाऊन कशाला? मी धंदा करत असते ना तर मला हेड्याव बनवायची गरज लागली नसती, कळलं का. आणि तुझ्यासारख्या असा मेकअप कसा तू केलास तशी मी पण स्टॉपमध्ये राहिली असती. पण आम्हाला ते नको, आम्हाला अर्धी भाकर बाद झाली, कळलं का. धंदा करणारी तर तू जाईच, पण तू मला शिकवायला लागलीच धंदा कर म्हणून. अगं तू मोठ्या घराण्यातली नसशील, गरीब याच्यातलीच असेल, पण आता लागली माज दाखवायला दुसऱ्यांना. पण माझ्यापाशी नाही जमत माज दाखवून. मी भल्या भल्यांना पाणी पाजते, तुला तर माहितीच असेल की. हेड्यावमध्ये बघितलंच असशील वहिनीच्या. अगं असं कुणाची ताप नाही बोलायची बघायची बी. मला आधी घाण कमेंट होती. मी तिला एक तिच्यावर व्हिडिओ बनवला आणि ब्लॉक केली, रिस्पॉन्स द्यायचा बंद केला तिला. ती डायरेक्ट आता तुम्हाला कमेंट्स करते. तुम्हालाच नाही बऱ्याच जणींना करते ती अजून कमेंट. मी काय म्हणते माहिती का, हिला बहुतेक हिला पुरत नसल व, म्हणून त्यामुळं ती असं व्हायला लागले. पण ती घाल कुठं तरी. आणि कसं आहे, माझे भाऊ बहिणी आहेत चांगले, त्यामुळं मला तुला काय एवढं बोलायची गरज, म्हणजे एवढं धुरळ आलता म्हणून डोळं झाकलेलं. माझे एवढे भाऊ बहिणी आहेत, ते काय म्हणतात जाऊ दे ताई नको लक्ष देत जाऊ, असल्याकडे जाऊ दे बोलू दे. पण ते आल्यावर वाईट वाटतं ना. उद्या लेकरं आमच्या शाळेत जाते, ती शाळेत गेल्यावर म्हणजे आमच्या पण तोंडून शब्द घाण गेलं तर आमच्या लेकरांना नावं ठेवतेली ना, की तुझ्या अशी बोलत होत, तुझ्या तशी बोलत. मग ती लेकरांचा खालीपणा होतो. उद्या घ्यायचे लेकरं ती असल्या कमेंट्स वाचल्यावर कोण आमच्या लेकरांना बघायचं कोणा. पण तिला नसतेली लेकरं व लेकर घ्यायचे असतात, लोकांच्या घरी जायचे असतात ते, त्यामुळे त्यांच्या आयांना कसं बोलायचं असतं, एक पद्धत असते ना. तिला लेकरं नसतेली म्हणून त्यामुळं ती वाटत तर नाही तशी लेकरं. आता लेकरं असते तर ती जण लेकरांचा फोटो ठेवला असता तिनं. लेकरं नसते. ह्याचं बी लावलं तर उगवल का? उगवतो. लाव काय. तर चला, आज तिच्यासाठी होता, महाराणीसाठी आजचा हेडो. तर कसं माहितीये का, काही मी जास्त बोलली असली तर माफ करा मला. आणि
मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलले. जे पण बोलले तिला त्यातनं सबक भेटावा अशी अपेक्षा करते मी. खळखळ वाजत होतं बीच नाही तर चला बाय. हाय तर लाव काय 2 लय मोठं झाड येते त्याचं पण घर लाल फुलं आणि हे येते. ते काय महाग आहे तेच की. मग कुठे लावू? तर चला आजचा हेडव इथंच थांबती. जरा थोडंसं टेन्शन आलं मला, पण काय नाही वाटलं. आता ते बोलून जरा थोडंसं याच्यातनं तिला सबक भेटला तर बाद झालं. आणि नाही सबक भेटला तर आहेच की मी तिला अजून सबक दाखवायला. तर चला त्याला लय बाय.